सोलापूरच्या मोहोळमधून जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊयात. थोडे दिवस दम काढ आणि तसं तर औषध आणलंय बे मराठीने. 2-4 दिवस झालं मी ऐकतोय. तुमच्याकडे ऐकले का मी? तुम्ही तर कार्यक्रमच केला म्हणता सुलताना. आता मराठ्याने नवीनच थंड आणलाय. आणला तुम्ही लावायच मागे तसं उसत वाढायला त्यांना. मी वाचतो ना, नंतर वाचतो ना. बघा आता जीव असेल. आता मला सांगा, तुम्ही जर आता बीडला झाले 3404 उमेदवार बर का. आता हे जर लफडं असं पांगलं, मला सांगा, केंद्र असते 3, 2 वस्तीवर आणि 1 गावात. शाळात असते ती. आणि तिथं जर हे बॅलेट पेपर ठुलं ते शाळात बसन का? 1.5 किलोमीटर लाईन लावावं लागली शाळेला. आणि समजा आता तुम्ही असे जर 40,000 फॉर्म भरले एका जिल्ह्याने, चिन्ह कुठून आणतो? आता चिन्ह काय आणतो? कांदा, बटाटो, तांबटू, गोटे गाठे कुडून. आणि समजा बॅलेट पेपर आखरीला, आणि सकाळी आपल्या आजोबा लाईनला लागले. मग हा नातू खासदार किलो भरायला आणि त्याचं चिन्ह कांदा आहे. आणि बाबाला जर बटाटू सापडत नाही चिन्ह, आणि बाबा जर 7 वाजल्यापासून 3 वाजूस तर नुसतं नातवाचं चिन्ह सापडे घेतले, बाकीच्या मतदान करायचं का? आता लयच खेळ फांगीला व्हा तुम्ही. त्यांना झोपायला. मला तर वाटतं आपली फाईट बघून जेवढ्या राज्यात निवडणूक आहेत तिकडे असंच होतं का काय घ्या. तुम्हाला नाही तर आम्हाला नाही. लागू द्या राष्ट्रपती राजवट. मी त्यांना सांगितलं होतं, बोर्ड काढू नका, पोरावर खोटे गुन्हे दाखल करू नका, तुम्ही मराठ्यात नाद लागू नका, हे लई पुढच्या डावं टाकणार आहे. एखाद्या डावात जर मराठ्याचा तुम्ही गुंतले ना, तुमच्या सगळ्या फासोळ्या मोडत्या. आता मी एकट्याने जेवढं बेजार केलंय त्यांना म्हणल्यावर, आणि तुम्ही मागं लागल्यावर त्यांना सांगत राहायला जायचं का? आम्ही आता आणि कारण काय माहितीये का? एवढे उपवस्तू कुठाने करण्याची. मी काय चुकलं बरं मायबाप मराठ्यांना? मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा. त्या दिवशी मी त्यांना थोडं बोललो.